ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। कोरोनापासून स्वतःला वाचवण्यासाठी आणि जर कोरोना झाला असेल तर त्यापासून सुटका करून घेण्यासाठी वाफ घ्या हा सल्ला सातत्याने दिला जातो। परंतु वाफ घेताना काळजी घेणंही तेवढंच गरजेचं असतं। त्याचबरोबर वाफ नक्की किती वेळा घ्यायला हवी हे समजणंही तेवढंच महत्त्वाचं असतं। ते जर नाही जाणून घेतलं तर अतिशय गंभीर परिस्थिती ओढवते। पुण्यात 2 वेगवेगळ्या घटनांमध्ये वाफ घेताना पाणी अंगावरती सांडून 2 मुलं गंभीररित्या भाजली। त्यांच्यावरती पुण्यातील या ससून रुग्णालयातील बालरोग विभाग आणि प्लास्टिक सर्जरी विभागामध्ये उपचार करण्यात आले। या विभागाच्या प्रमुख डॉक्टर आरती किणीकर आपल्यासोबत आहेत। मॅडम, आधी या 2 घटनांबद्दल सांगा, नक्की काय घडलं? ससूनमध्ये साधारण 10 दिवसापूर्वी 2 मुलं ॲडमिट झाली। एक 6 वर्षाचा मुलगा होता आणि 4 वर्षाची मुलगी होती। त्यांच्या घरामध्ये जे मोठी माणसं होती ती कोविड पॉझिटिव्हनी त्रस्त होती, पण त्यांना होम आयसोलेशनसाठी ठेवण्यात आलं होतं। आणि जसं आता प्रचलित आहे की वाफ घेतल्याने करोना जो आहे घशामध्ये नाकात तर तो पुढे पसर होत नाही त्याचा, तर त्याच्यासाठी घरातली माणसं घेत होते वाफ आणि त्यांनी त्याच पद्धतीने लहान मुलांना द्यायचा प्रयत्न केला होता दोन्ही घरांमध्ये। आणि ज्या पद्धतीने देतात, एक भांड्यामध्ये उकळलेलं पाणी घेतलं जातं आणि त्याच्यानंतर डोक्यावर टॉवेल ठेवून त्यामधून ती वाफ दिली जाते। आणि असं लक्षात आलं की एकच टॉवेल हा सगळेजण वापरत होते आणि ह्याच्यामध्ये 4 आणि 6 वर्षाची जी मुलं असतात ती एक असं स्थिर बसत नाहीत आणि ह्याच्यामध्ये हे पूर्ण अंगावर त्यांच्या सांडलं, ज्याच्यामध्ये पोटाचा भाग, मांड्यांचा भाग आणि जे जेनिटेलिया आहेत हे सगळे भाजले गेले। हे अत्यंत क्लेशदायक असतं त्या मुलांना आणि ह्याच्यातूनच इन्फेक्शन होण्याचेही चान्सेस जास्ती असतात। त्यामुळे ह्या मुलांना जेव्हा ससूनमध्ये आणण्यात आलं तेव्हा आपण त्यांची कोरोना टेस्ट केली तर ती पॉझिटिव्ह आली। त्यानंतर आपण त्यांच्यावरती प्लास्टिक सर्जरी आणि बालरोग विभागाने मिळून त्याच्यावर ट्रीटमेंट केली आपल्या नवीन कोविड बिल्डिंगमध्ये आणि 10 दिवसाच्या ट्रीटमेंटनंतर ते स्थिरावले। त्यांचे जे कोविडचे मार्कर्स असतात ते काही प्रमाणात वाढलेले होते, त्याचाही इलाज करण्यात आला आणि त्याचबरोबर ज्या भाजलेल्या जखमा होत्या त्याही हळूहळू सुधारत गेल्या। त्याच्यामध्ये जंतुसंसर्ग होऊ नये म्हणून ती ॲडिशनल काळजी घ्यावी लागते। पण ह्या 10 दिवसामध्ये जो त्रास आम्ही बघतो त्या लहान मुलांना होतो हा सर्वतः पूर्णपणे आपण काळजी घेतली तर होणारच नाही, याची मात्र दखल घेतली पाहिजे। जेव्हा मॅडम, मग नक्की काळजी काय घेतली पाहिजे वाफ घेताना? खरं तर खूप साधी गोष्ट आहे वाफ घेणं, प्रत्येक जण जवळपास आपल्यापैकी घरी घेतो या कालावधीमध्ये, मात्र ती घेताना काळजी काय घेतली पाहिजे हेही लोकांना तेवढंच समजून घेणं गरजेचं आहे। ही जी वाफ घेतली असते त्याच्या मागचं जे एक शास्त्रीय कारण असं आहे की हा जो व्हायरस आहे कोरोना तो स्वतःला एका लिपिड लेअरमध्ये गुंडाळलेलं असतं आणि जेव्हा आपण वाफ ह्या ठराविक टेम्परेचरपर्यंत म्हणजे साधारण 50 ते 70 डिग्री सेंटीग्रेड या टेम्परेचरपर्यंत जर वाफ घेतली गेली आणि मोठ्या माणसांमध्ये साधारण 10 ते 15 मिनटं, तर हा जो व्हायरस आहे हा पूर्णपणे नष्ट होतो असं सायंटिफिकली निदान झालेलं आहे। पण असंच्या असा याचा वापर जेव्हा आपण लहान मुलांमध्ये करतो तर त्यावेळेस आपल्याकडे जर वेपरायझर असेल की ज्याच्यामध्ये ऑटोमॅटिक ह्याच्यामध्ये आपण इलेक्ट्रिक वापरतो की ज्याच्यामध्ये सांडण्याचं प्रमाण हे नसतं, तर ते वापरलं तर ठीक आहे। आपण हे जे घरगुती करतो की एका भांड्यामध्ये पाणी उकळतो आणि मग त्यांना ते वाफ देतो, तर त्याच्यामुळे सांडून इजा होण्याची शक्यता जास्ती असते। दुसरा जो महत्त्वाचा भाग आहे की असे काही आपण जर इलाज करत असू तर आई वडील किंवा कोणीतरी मोठं माणूस हे 24 तास तिथे उपलब्ध पाहिजे। मुलांना हे असं कर सांगून जाणं योग्य नाही
आणि 4 आणि 5 वर्षाची जी मुलं आहेत ती एका ठिकाणी बसत नाहीत आणि अंगावर सांडण्याचंही प्रमाण जास्ती आहे. त्याचबरोबर दर 2 तासांनी करायला पाहिजे असंही काही लोक करतात, तर ते अत्यंत चुकीचं आहे. दिवसातनं 2दा वाफ घेतली आणि ती पण देखरेखीखाली, आणि तेही अतिरेक कुठल्याही गोष्टीचा केला नाही पाहिजे. लहान मुलांमध्ये 5 ते 10 मिनिटामध्ये हे होतं, मोठ्या लोकांमध्ये 10 ते 15 मिनिटं सांगितलं आहे. पण म्हणजे दिवसभरातून 2 वेळा जरी वाफ घेतली, तुम्ही म्हणता तसं एक 15 मिनिटांसाठी, तरी ती पुरेशी आहे. बरेच लोक सतत म्हणजे अर्धा तासांनी किंवा दर 1 तासांनी वाफ घेतात, त्याची आवश्यकता नाही असं तुमचं म्हणणं आहे. आवश्यकता नाही आहे. आणि ह्याच्यानी जर तो व्हायरस ऑलरेडी तुमच्या सेल्समध्ये गेलेला असेल तर त्याला काहीच होणार नाही. पण जे व्हायरस नाकामध्ये घशामध्ये आहेत आणि जे अजून शरीरामध्ये घुसलेले नाहीत त्यांचा नष्ट होण्याचे चान्स असतात. पण कुठल्याही गोष्टीचा अतिरेक करू नये, कारण त्याच्या होणारे दुष्परिणामही लक्षात ठेवले पाहिजे. आणि दुसरं तुम्ही म्हटलात की जे काही वेपोरायझर आहे किंवा जो स्टीमर म्हणून लोक वापरतात, तर त्याचा उपयोग केला तर ते अधिक योग्य ठरेल. अगदी 400-500 रुपयांपासून हे स्टीमर बाजारामध्ये उपलब्ध आहेत ना, की भांडं घेऊन त्याच्यातून वाफ घेणं. फक्त तिथेही एक काळजी घ्यायला पाहिजे, हे इलेक्ट्रिकचे असतात वेपरायझर, त्यामुळे तिथे इलेक्ट्रिकचा जो प्लग आहे तो व्यवस्थित आहे की नाही, कुठे शॉक बसणार नाही हेही बघायला लागतं. इथे वाफेचा आणि पाणी सांडण्याचा त्रास असतो जेव्हा आपण घरगुती करतो, आणि इथे शॉक बसण्याचाही असतो. फक्त प्रोटेक्शन एवढंच असतं की त्याच्यामधलं पाणी बाहेर सांडत नाही, त्यामुळे भाजण्याचं प्रमाण थोडं प्रमाणात कमी असतं त्याच्यामध्ये. वाफ घेणं गोष्ट खूप साधी आहे, परंतु जर काळजी नाही घेतली गेली तर काय घडतं हे या ठिकाणी पाहायला मिळालं. ही 2 मुलं अतिशय गंभीररित्या भाजली, आणि जे फोटो आहेत जे आम्ही या ठिकाणी पाहिले तर ते दाखवणंही खूप अवघड आहे. इतक्या गंभीर स्वरूपाच्या इजा या 2 लहान मुलांना झाल्या. त्यामुळं कोरोनापासून स्वतःला वाचवण्यासाठी, कुटुंबाला वाचवण्यासाठी काळजी घ्यायला हवी, वाफ तर घ्यायला हवी, मात्र त्यासाठी जे काही आवश्यक उपाय आहेत किंवा जी आवश्यक काळजी आहे ती घेणंही तेवढंच गरजेचं आहे. कॅमेरामन विजय राऊत, समंदार गुंजारी, ABP माझा, पुणे.